जगात एकच गोष्ट कायम आहे. बदल. बदलतं वातावरण, बदलती युग, बदलत्या जनरेशन्स, बदलते विचार आणि बदलत्या सवयी. या ओघामध्ये आपण आपल्या राहण्याच्या, खाण्यापिण्याच्या सवयींमध्ये असे काही बदल केलेत ज्यांची जाचक फळं आपल्यालाच भोगावी लागतात. खरं म्हटलं तर आयुर्वेद हा हजारो वर्षांपूर्वी लिहिला आहे, पण त्यातली तत्व, त्यातले प्रिन्सिपल्स आजही लागू पडतात. आज आपण गप्पा मारणार आहोत एका आयुर्वेदिक वैद्याशी आणि जाणून घेणार आहोत आयुर्वेदाबद्दलची अधिक माहिती आणि मोस्ट इम्पॉर्टंटली अशा टिप्स आणि बदल जे आपण रोजच्या जीवनात अंमलात आणू शकू, कारणासहित. लेट्स गो. नमस्कार प्रथमा जी, तुमचं स्वागत आहे क्या बात है माझ्या चॅनलवर. थँक्यू. सो लेट्स डाईव्ह राईट इन टू इट. आता सध्या व्हीगन डाएट हे खूप प्रसिद्ध होतोय. म्हणजे व्हीगन डाएटमध्ये ॲनिमल रिलेटेड काहीच नाही, दूधही नाही. तर या बाबतीत तुमचं काय मत आहे? तर तुम्ही म्हणलात तसं व्हीगन डाएटमध्ये जास्त प्लांट बेस्ड असं खाल्लं जातं. त्यात ॲनिमल बेस्ड लाईक मध पण येत नाही त्यात, किंवा दूध येत नाही, किंवा आता दुग्धजन्य जे काही पदार्थ आले ते सगळेच त्यातनं कट होतात. सो त्यात बेसिकली कडधान्य, पालेभाज्या, म्हणजे जे जेवण नॉर्मल मील आहे ह्याचा समावेश होतो. आणि अजून टोफू वगैरे असे जे प्रकार आहेत, तर त्यातलं मी सगळ्यात कडधान्य पालेभाज्या याविषयी सांगते. तर बेसिकली कडधान्य ही जी काय आहे ती आयुर्वेदानुसार पचायला जड आहेत आणि ती ड्रायनेस उत्पन्न करणारी आहेत आतड्यांमध्ये. त्यामुळे कॉन्स्टिपेशन किंवा असे जे सगळे प्रकार आहेत हे याने येतात. आणि दूध आणि मध किंवा ॲनिमल प्रॉडक्ट जे आहेत ते बऱ्यापैकी जास्त स्निग्ध किंवा म्हणजे शरीराला ओलावा देणारे या कॅटेगरीमध्ये आहेत. आणि शरीराला एक सर्टन काइंड ऑफ ओलाव्याची गरज असते. सो हे डाएट जर सतत फॉलो केलं गेलं वर्षानुवर्ष तर नक्कीच शरीरावर त्या ड्रायनेसमुळे आणि ह्या सगळ्यामुळे परिणाम होताना दिसतात. आता असाच माझा एक पेशंटचा अनुभव सांगते. टोफू हे त्यांचं एकदम मेन मील होतं. नाश्त्याला पनीर अँड ऑल दॅट, त्याच्यानंतर लंच आणि डिनरला टोफू किंवा पनीरच्या भाज्या, असंच व्हीगन. हे व्हीगन नव्हतं त्यांचं, हे प्रोटीन डाएट होतं. पण आता टोफू हा त्यातला एक काइंड आहे, त्याचा किती मोठा परिणाम होऊ शकतो हे त्या जवळजवळ 4 वर्ष घेत होत्या. लंच डिनर दोन्हीला असंच डाएट होतं त्यांचं. तर त्या माझ्याकडे कंप्लेंट घेऊन आल्या की त्यांच्या पोटामध्ये असं एकदम निखारा ठेवल्यासारखं आणि आग पडल्यासारखं वाटतं आणि कॉन्स्टिपेशनचा त्यांना प्रॉब्लेम होता आणि घशाची जळजळ वगैरे, म्हणजे टिपिकल ॲसिडिटी या काइंडमध्ये जी लक्षणं जातील ती सगळी होती. तर बाकी असं काहीच दिसलं नाही की ज्याने ॲसिडिटी व्हावी. तर मी त्यांची जेव्हा डिटेल हिस्ट्री घेतली, प्रॉपर काय खाता किंवा किती क्वांटिटीमध्ये, असं सगळं बघितल्यावर माझ्या लक्षात आलं की हेच सगळं त्यांच्या डाएटमध्ये समाविष्ट आहे. काय नॉर्मल आपलं पोळी भाजी भात आमटी हे जे काही डाएट आहे हे त्या घेतच नव्हतं, असं आहे. सो ह्याच्यामुळे पित्ताची वाढ झाली त्यांच्यामध्ये आणि ते सगळं पोटात साठलं. बरं, ते बाहेर पडायला काहीच मार्ग नव्हता, कारण अँटॅसिड होत्या ॲसिडिटी म्हणून अँटॅसिड आणि पित्तदाब असा सगळा प्रकार चालू होता. आणि त्यामुळे ॲप्सिस लाईक त्यांच्या पोटामध्ये तयार झालेलं आहे. मी त्यांना साधारण एक 15 दिवस पहिले म्हटलं की आपण बघूया. 15 दिवसाच्या ट्रीटमेंटनंतर त्यांचं पोट साफ व्हायला लागलं. त्याच्यानंतर त्यांचं पित्त बाहेर काढण्यासाठी मी औषधं दिली आणि त्या सगळ्यानंतर 1 महिन्यानंतर त्यांचा तो त्रास जवळजवळ 80 to 90% पर्यंत कमी झाला. पण मी त्यांना स्ट्रिक्टली पथ्यावर ठेवलेलं की हे काहीच खायचं नाही, नॉर्मल जे जेवण आहे ते जेवायचं. सो हे सगळं केल्यानंतर त्यांचा तो त्रास 80 to 90% कमी आला. तरी पण 10% कुठेतरी राहत होतं त्याला. त्यांनी ते कुठेतरी त्या खात असणार. मग मी त्यांचं परत विचारलं तेव्हा त्या म्हणल्या की हो, म्हणजे एकदम बंद होत नाहीये, मी लंचला तरी खाते असं होतंय. त्यामुळे जो 10% जो त्रास होता तो त्यांचा राहायला तो कमी झाला नाही. सो औषधं देत राहिलो आणि नंतर त्यांना पूर्ण नॉर्मल जेवणावरचं जो शिफ्ट केलं तसं त्यांचा तो त्रास आत्ताही माझ्या त्या कॉन्टॅक्टमध्ये आहे. साधारण एक 6 महिने झाले त्यांना हा त्रास नाही. सो एकूण असं की टोफू हा जो प्रमुख पदार्थ आहे व्हीगन डाएट मधला, हा काही खूप लाभदायक नसतो. राईट. आणि त्याचबरोबर जे आपण पदार्थ वगळतो, दूध, मध, येस, इट इज बॅड काइंड ऑफ. येस, कारण दूध हे तर आजन्म साधने सांगितलेले आहेत. म्हणजे आजन्म साधने म्हणजे पूर्ण लाईफ टाईमसाठी आपण जो पदार्थ घेऊ शकतो तो म्हणजे मधुर गटातला दूध हा पदार्थ सांगितलेला आहे. ज्याच्यामुळे जे आयुर्वेदात 7 धातू सांगितले, रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा, शुक्र, या 7 धातूंना म्हणजे ते मधुर रसाने त्याची वृद्धी, रस आणि शुक्राची तर मेन वृद्धी करणारा. सो हे सगळं शरीराचं जे बल आहे
जी शक्ती आपण म्हणतो ती टिकवून ठेवण्यासाठी एक स्निग्धता हवी असते, तर ती दुधातनं मेन मिळते. तर तेच आपण जर वगळलं तर मग शरीराची स्निग्धता कमी होत जाते हळूहळू. त्याची ताकद म्हणजे ताकद इन द सेन्स ऑफ धातूंची जी ताकद असते की ज्यामुळे इम्युन सिस्टीम आपली तयार होते की आपण आजारी लवकर पडत नाही, ही ताकद कमी होत जाते. म्हणजे एकूण तुमच्या बोलण्यावरून असं वाटतंय की वेगन डाएटपेक्षा आपलं पारंपरिक डाएट बेटर आहे. तर प्रथमाजी आपण ह्या टॉपिकवर असतानाच पुढचा प्रश्न की आयुर्वेदाप्रमाणे असे कुठले पदार्थ आहेत त्यांचं कॉम्बिनेशन किंवा जर ते सिंगल क्वांटिटीमध्ये घेतले तर वर्ज आहे आणि ते खाल्ले तर काय दुष्परिणाम होतात? ओके, तर असे अनेक पदार्थ आहेत. आता त्यात पदार्थ अशा याने सांगायचं झालं तर दही सगळ्यात मोठा गैरसमज आहे की दही लोक उन्हाळ्यात थंड म्हणून खातात की दही हे थंड आहे. ते स्पर्शाला थंड आहे, म्हणजे आपण हात लावलं की ते थंड वाटतं आपल्याला, पण शरीरात गेल्यावर ते प्रचंड उष्ण आहे. त्यांनी रक्ताची जी कॉलिम आहे त्याला आम्ही रक्तवृष्टी असं म्हणतो. म्हणजे बेसिकली रक्ताची जी नॉर्मल म्हणजे क्वालिटी असायला पाहिजे ती त्यांनी खूप खराब होते. बरं, आयुर्वेदात दही नुसतं खायला विरोध सांगितलं. दही साखर खा किंवा दही आणि आवळा, आपलं आवळ्याचं जी पावडर असते, आवळ्याचं चूर्ण असतं ते खा, असे एकत्र करून खाल्लं की ते एवढं बाधत नाही. त्याचं कारण पण सांगते. दही हे आम्ल आहे, म्हणजे आंबट आहे, आणि साखर ही गोड आहे. सो आम्ल आणि मधुर असा संयोग झाला की ती आम्लता जास्त बाधत नाही बेसिकली. आणि आवळा हे क्लेद कमी करणारं द्रव्य आहे आणि हे दही आहे जे क्लेद वाढवणारं द्रव्य आहे. सो ते एकत्र करून खाल्लं की तितक्या प्रमाणात क्लेद वाढत नाही. सो दही हे नुसतं खायला किंवा उन्हाळ्यात खायला किंवा रात्री खायला तर पूर्णपणे निषिद्ध सांगितलंय. त्यामुळे आपण ज्या दह्यातल्या कोशिंबिरी हा जो प्रकार करतो हा खरं तर नाही खाल्ला पाहिजे. मग लिंबू पिळून फोडणी देऊन अशी जी कोशिंबीर करतो ती खाणं अपेक्षित आहे, कारण कोशिंबिरीतले जे घटक असतात ते कच्चे असतात. शरीराला काहीतरी एक काइंड ऑफ अग्निसंस्कार त्याच्यावर आधी झाला तर ते पचवायला सोपं जातं. आता एक साधा सिद्धांत आहे, यावंतो ही लोके तावंतो ही पुरुष आहे असं आयुर्वेदात. म्हणजे जे निसर्गात आहे तेच माणसात पण आहे. सो निसर्गात आधीच त्याची अग्नीची प्रक्रिया त्यावर व्हायला पाहिजे, म्हणून फोडणी देणं. आपले सगळे पदार्थ आहेत त्यात फोडणी असते तर त्यासाठी की एक सर्टन काइंड ऑफ अग्नीची त्याच्यावर आधीच प्रक्रिया होते आणि त्यामुळे ते शरीराच्या अग्नीला पचवायला सुलभ होतं. आपण जर कच्चं खात बसलो तर शरीर त्याच्या अग्नीकडे तेवढी ताकद नाही आहे की ते पचवायला, त्यामुळे मग ते नीट पचत नाही आणि मग त्यांनी अजून असे सगळे काय काय आजार होतात की कफ वाढणं. मीठ आणि दूध, मीठ असलेला कोणताही पदार्थ आणि दूध, जसं बिस्किट्समध्ये मीठ असतं, दूध बिस्किट, खारी बिस्किट असं खाणं खूप चुकीचं आहे, कारण मीठ आणि दूध एकत्र खाल्लं जातं. किंवा स्पगेटी वगैरे असे जे प्रकार करतात, पास्ता, या सगळ्यामध्ये मीठ असतं आणि त्यात आपण अजून दूध ऍड करतो. किंवा पंजाबी भाज्या असतात ज्यात दूध आणि अजून काहीतरी टोमॅटो किंवा म्हणजे दूध आणि शाक, बेसिकली पालेभाज्या जे सांगितलंय. असे जे काही कॉम्बिनेशन्स आहेत जे आता आपण खूप मॉडर्नच्या नावाखाली खातो ते खरं तर शरीराला रक्ताची क्वालिटी बिघडवणार आहे आणि विरुद्ध म्हणजे त्रिदोष प्रकोप सांगितलाय, वात पित्त कफ तिन्ही दोष त्यांनी बिघडतात असं सांगितलं. बरं, अजून असे काही एक्झाम्पल्स जे आपण रोजच्या आहारात खातो पण चूक आहे? शिकरण, दूध आणि फळ एकत्र खायचं नाही, म्हणजे आंबा सोडून दूध आणि कोणतंच फळ एकत्र खाऊ नये. तो शिकरण ही खूप विरुद्ध आहारात जाते, जे आपण अगदीच आता भाजी नाही बाबा आवडली शिकरण केली असं करतो. सो हे खूप डे टू डे लाईफ मध्ये आपण खातो, पण हे विरुद्ध म्हणून सांगितलं. किंवा जे नॉनव्हेज खातात त्यांच्यासाठी म्हणजे ते पापलेट आणि म्हणजे अजून त्याच्यात काहीतरी असं काहीतरी टाकतात, क्रीम किंवा असं काहीतरी, हे खाणं खूप चुकीचं आहे. सो हे सगळे प्रकार विरुद्ध मध्ये कॅल्क्युलेट होतात. दूध पोळी खूप चुकीची आहे, कारण पोळीत जर मीठ नाही घातलं, त्याच्यामध्ये चहा पोळी पण करतात. चहा पोळी जर कधी चालेल जेव्हा पोळीत मीठ नसेल, म्हणजे कणिक भिजवताना कणकेत मीठ नाही टाकायचं, तर मग चहा पोळी खायला काहीच प्रॉब्लेम नाही. पण जर त्याच्यात मीठ टाकलं असेल तर मग ती विरुद्ध आहे. पण दूध आणि न मीठ घातलेली पोळी चालू शकते. असं कणिक भिजवताना त्याच्यात जर मीठ नाही ऍड केलं तर यू कॅन इट. तूप आणि मध एकत्र समान क्वांटिटीत खाणं विरुद्ध आहे. म्हणजे जेव्हा एखादं औषध तूप मधातनं आपल्याला घ्यायचंय तेव्हा आम्ही नेहमी सांगतो की तूप आणि मधाची असमान मात्रा पाहिजे. जेव्हा हल्ली एक हा नवीन फॅशन निघाले की सकाळी गरम पाणी आणि मध असं घेतात वजन कमी करायला, तर ते गरम मध हा पदार्थ कुठल्याही गरम गोष्टीत घालायला वर्ज्य सांगितलेलं आहे, मग त्याचं विष तयार होतं. त्यामुळे मध आणि गरम पाणी हे कधीही एकत्र घेऊ नये. रादर मध हा कोणत्याच गरम पदार्थामध्ये घालून खायची गोष्ट नाही.
तो पदार्थ थंड झाला म्हणजे रूम टेम्परेचरला आला की मग त्याच्यात मध घालायचा. इव्हन आम्ही पण कधी कधी अशी काही औषधं करतो ज्यात मध घालायचं आहे आपल्याला, तर तो आम्ही पूर्ण नॉर्मल टेम्परेचरला आल्यानंतर त्याच्यामध्ये आम्ही मध ॲड करून तो मिक्स करतो. सो हे गरम पाणी आणि मध हा जो प्रकार आहे हा अतिशय चुकीचा आहे. तर हे झालं कॉम्बिनेशन. सिंग्युलरमध्ये असे काही पदार्थ ते सिंग्युलरमध्ये म्हणजे हल्ली एक प्रोटीनच्या नावाखाली कडधान्य खाण्याचा प्रकार निघाला. एक बाउलभर कडधान्याचाच नाश्ता करतात. तर ह्याला आयुर्वेदात मोड आलेले कडधान्य आहेत, त्याला विरूड म्हणतात बेसिकली. सो हे खाण्याने पण मी मगाशी म्हणलं तसं ते ड्राय असतात आणि कडधान्य बघा ते धान्यातनं जो मोड येतो तो धान्य फोडून येतो, त्यामुळे ते आतड्यात गेल्यावर त्याला आतड्याला पोखरण्याची त्याच्यात कपॅसिटी असते. सो त्यामुळे आतड्यांमधला ड्रायनेस वाढतो किंवा जे नॉर्मल भिलाय असतात आतड्यांमधले त्याला धक्का पोचू शकतो, ॲब्सॉर्प्शन कमी होतं हे सगळे. आणि मग पुढे ते कॉन्स्टिपेशनकडे आपण जसं म्हणतो तसं ते सगळं पुढे जातं. प्रथमजी, कुठल्याही पेशंटची तुम्ही नाडी जेव्हा तपासता तेव्हा त्यावरून काय काय कळू शकतं? ओके, सो नाडी परीक्षा ही वन ऑफ द टेक्निक आहे आयुर्वेदामधली. आयुर्वेदामध्ये अष्टविध निदान आहे, म्हणजे नाडी, मूत्र, मल, जिव्हा, शब्द, स्पर्श, दृक, आकृती. त्यातली नाडी ही वन ऑफ द डायग्नोज करण्याची वन ऑफ द मेथड आहे. फक्त नाडीवरनं सगळं कळतं असं जर दावा केला तर तो तितकासा बरोबर ठरणार नाही. म्हणजे त्यासाठी थोडी आध्यात्मिक पॉवर असावी लागते, तर नाडीवरनं सगळं कळतं. पण बेसिक नाडीवरनं आपल्याला वात, पित्त, कफ वाढलेत, कमी झालेत हे कळू शकतं. त्याच्यानंतर त्याचे 5 प्रकार असतात. आता तर्जनी, मध्यमा आणि अनामिका, हे वात, पित्त आणि कफ. नाडी बघताना आपण हे 3 बोटं इथे ठेवतो आपल्या मनगटावर. तर ह्या बोटाने तर्जनीने आपण वात बघतो, मध्यमानी पित्त बघतो आणि अनामिकेने कफ बघतो. बेसिकली या बोटाला हे रिप्रेझेंटेटिव्ह दोष आहेत असं आहे. त्याच्यात तर्जनीचे परत 5 भाग आपण जर केले तर वाताचे 5 प्रकार बघता येतात, पित्ताचे सेम, पित्ताचे 5 आणि कफाचे 5. म्हणजे फक्त ही तर्जनी जेव्हा वैद्य लावतो नाडीवर तेव्हा इतकं सगळं कळू शकतो त्याला, इतकं सगळं त्याला कळू शकतं. आणि मग त्यात कोणते प्रकार वाढलेत, कमी झालेत किंवा त्याचा स्पर्श कळू शकतो ना, उष्ण आणि शीत. उष्ण नाडी आहे, शीत नाडी आहे कशी आहे. जर उष्ण आहे आणि गतिमान आहे, गती कळू शकते, म्हणजे ज्याला पल्स रेट असं संबोधलं जातं, त्याची गती कशी आहे ती कळू शकते. जर खूप गतिमान आहे नाडी आणि उष्ण आहे तर मग, आणि जर काहीतरी ताप येण्यासारखं घडलंय तर मग ताप येण्याची शक्यता आहे, मग त्याचं आम्ही आधीच रुग्णाला असं सांगू शकतो की ताप यायची शक्यता आहे तर मग हे पथ्य पाळा. त्याच्यानंतर प्रेग्नन्सीची एक नाडी टिपिकल प्रकारची असते ती कळू शकते. आणि साम निराम कळू शकतं, म्हणजे बेसिकली आपली जर चादर घातली आणि त्याच्याखाली माईकची वायर अशी खेचली तर जसा स्पर्श लागेल ना तसा स्पर्श साम नाडीचा असतो. तो ती साम आहे का निराम आहे यावरनं पचन कसं आहे हे लक्षात येऊ शकतं. सो असे अनेक ॲस्पेक्ट ह्यातनं कळू शकतात. असं काही आहे की जर कुठला निष्णात वैद्य असेल तरच त्याला इतकं कळेल की बिगिनर्सना पण इतकं कळू शकतं? नाही, एक्सपिरियन्स हा त्यातला मोठा फॅक्टर आहे. निष्णात वैद्याला फक्त नाडीवरनं कदाचित जे आडाखे बांधता येतील ते बिगिनर्सला, म्हणजे त्याची जर तेवढी त्यात गती असेल तर बांधता येऊ शकतात. मी असं अजिबात म्हणत नाही येऊ शकत नाही, पण हे प्रॅक्टिसचा गेम आहे. म्हणजे जसं तुम्ही बघत जाता, नंबर ऑफ पेशंट्स वाढतात, तसं तुम्हाला एक अंदाज येत जातो की हां असं टाईपचं लागलं तर असं त्याचं पुढे घडतं. पण अगदीच पहिल्या दिवसापासून एवढं अगदी मी पारंगत झालो आणि ही विद्या अशी आहे की शिकत राहण्याची आहे. ओके, प्रथमाजी, आयुर्वेदाप्रमाणे आता आयुर्वेद खूप पुरातन आहे आणि आता आपण 2026 मध्ये आहोत. तर 2026 मध्ये आपण आयुर्वेदाप्रमाणे कशी दिनचर्या ठेवली पाहिजे? ओके, सो बेसिकली जी दिनचर्या सांगितलेली आहे ती बऱ्यापैकी आपण आत्ता अशी फॉलो करू शकतो की ब्राह्म मुहूर्तावर उठणं, म्हणजे काय तर सूर्योदयाच्या आधी 1 तास उठणं बेसिकली. सो तो साधारण पिरियड येतो 3 ते 5 पहाटे. ओके, आयडियली आपण रात्री साधारण 10च्या दरम्यान झोपलं पाहिजे. आता ती वेळ 11वर नेली आम्ही, कारण आत्ताच्या लाईफस्टाईलनुसार 10 ते 11च्या दरम्यान झोपलं पाहिजे. आणि ब्राह्ममुहूर्त म्हणजे साधारण पहाटे 3 ते 5 या दरम्यान उठलं पाहिजे. त्याचं कारण असं आहे की साधारण पहाटे 2 ते 6 हा जो काळ आहे हा वाताचा काळ असतो. आणि वाताच्या काळामध्ये वाताचं कार्य आहे की मलमूत्र म्हणजे आपलं जी शौचकर्म असतात ती करणं. सो त्या काळात उठलं तर तेव्हा वाताचं प्राबल्य असतं, वात चांगला कार्यरत असतो. तो आपल्याला मलमूत्र विसर्जनाला वेगळे काही कष्ट घ्यायला लागत नाही, ते आपोआप बाय डिफॉल्ट व्यवस्थित पोट साफ होतं आणि पुढे दिवस चांगला जातो. त्याच्यानंतर 6 ते 10 हा जो काळ हा कफाचा काळ आहे. सो 6 ते 10 मध्ये कफ म्हणजे सगळी कन्स्ट्रक्टिव्ह कामं आपल्याला करता येतात. सो तेव्हा आपण अध्ययन करू शकतो. काही नवीन शिकायचं असेल तर तेव्हा आपण ते वाचन करू शकतो.
आणि 10 ते 2 हा जो काळ आहे हा पित्ताचा काळ आहे. सो शक्यतो 10 ते 2 ह्या वेळात जर जेवलं तर त्याचं खूप चांगल्या पद्धतीने पचन होतं, कारण पित्त ऑटोमॅटिकली जास्त चांगलं कार्य करतं आणि ते चांगलं पचन करतं. सो बेसिकली हे असेल म्हणजे 6 ते 10 कफाचा काळ आहे, 10 ते 2 पित्ताचा काळ आहे आणि 2 ते 6 हा वाताचा काळ आहे. सो त्या वेळामध्ये त्या क्रिया केल्या गेल्या तर आपोआपच त्या फार कष्ट न करता सुलभ होतात. आणि मग 2 नंतर जेवल्यानंतर आपण जे झोपतो 2-2 तास झोपतो, सो तसं न करता शक्यतो वामकुक्षी म्हणजे ते आपण नंतर मी सांगते तुम्हाला इलॅबोरेट करून. सो ती एक 10-15 मिनिटच झोपणं अपेक्षित आहे. सो ते झाल्यानंतर तुम्ही त्यांची नॉर्मल डेली कर्म जी काय असतील, ऑफिस असेल, काम असेल ते करू शकता. दुपारी झोपायला हे इतर ऋतूत नाही सांगितलं आहे. फक्त ग्रीष्म जो ऋतू असतो म्हणजे उन्हाळा, साधारण मार्च-एप्रिलचा काळ, त्यामध्येच दुपारी झोपलं पाहिजे, तेव्हाच ते अलाउड आहे. बाकी वेळेला दुपारी झोपणं अलाउड नाही आहे. आणि सेम हे सगळं झाल्यानंतर रात्री एक साधारण 8-8:30 पर्यंत तरी जेवलं पाहिजे आणि 10-10:30ला झोपलं पाहिजे. कारण म्हणजे 2 तास तरी जेवल्यानंतर एक 2 तास तरी गेले पाहिजे झोपायच्या आधी. तर ही टायमिंग जशी पुढे जातील तशी झोपायची टायमिंग पुढे जातील, झोप पूर्ण होणार नाही, हे सगळं पुढे पुढे घडतं. तर आणि ह्याच्यामध्ये आत्ताच्या लाईफस्टाईलनुसार एक अशी हे आहे की आता बऱ्याच जणांचे नाईट शिफ्ट असतात, त्यामुळे असं अगदी आयडियल शेड्यूल फॉलो करता येत नाही. ते म्हणतात की आम्ही दिवसा मग म्हणजे झोपतो. तर त्याला एक सोपं सोल्युशन आहे की रात्री जेवढं जागरण झालं, म्हणजे समजा रात्री 4 तास जागरण झालंय तर त्याच्या निम्मा वेळ म्हणजे 2 तास जेवणाच्या आधी झोपायचं. दुपारच्या जेवण तुम्ही जेव्हा लंच जो असतो दुपारच्या जेवणाच्या आधी झोपायचं. सो त्यांनी जेवल्यानंतर झोपल्याने जे आजार होतात ते होत नाही आणि झोप पण पूर्ण होते. असं त्याच्यावर एक प्रॅक्टिकल सोल्युशन आत्ताच्या काळात आम्ही देतो. असं करू शकतो. पण जेवल्यानंतर झोपणं हे किंवा अगदीच झोप येत असेल तर आडवं झोपायचं नाही. थोडी अशी चेअर असते ना आराम खुर्ची टाईप, तशा चेअरमध्ये टेकून जर झोपलं तर काही प्रॉब्लेम नाही. पूर्ण आडवं झोपल्याने जो कफ जेवढ्या प्रमाणात दुष्ट होतो तेवढं उभं झोपल्याने तेवढं होत नाही. त्यामुळे जर अगदीच झोप येते, सहनच होत नाही झोप, तर मग आराम खुर्ची सारख्या ह्याच्यामध्ये जस्ट पाठ टेकायची आणि उभं बसल्या बसल्याच झोपायचं. प्रसन्नाजी, सध्या मार्केटमध्ये असं चालू आहे की तूप खाल्ल्याने जाडी वाढते, तर ह्याचा जरा उलगडा करा. बेसिकली काय ना, जे घरी केलेलं साजूक तूप असतं, जे आपण लोणी कडवून करतो, ते खाल्ल्याने खरंच काहीच म्हणजे बॅड फॅट्स, कोलेस्ट्रॉल हे काही वाढत नाही. कारण त्याच्यात डेअरी जी येते त्याने ते सगळे फॅट्स जळून जातात. सो हे जे बाहेरची तुपं आहेत लाईक डालडा किंवा अशा कॅटेगरीतली जी तुपं आहेत त्याच्याने हे जे काही तुपामुळे होणारे जे विकार आहेत सो कॉल म्हटले जातात ते होतात. तर तूप हे जर घरी केलेलं असेल, साजूक तूप असेल नॉर्मल, तर ते खायला काहीच प्रॉब्लेम नाही. म्हणजे आयुर्वेदात तूप हा सर्व स्नेहोत्तम सांगितलेलं आहे. म्हणजे जे काही सगळे स्निग्ध पदार्थ आहेत त्यातलं सगळ्यात उत्कृष्ट जर काय असेल तर ते तूप आहे. आणि तुपावर आपण जसे संस्कार करू तसे ते गुण घेतं. मग आता आम्ही काय वेळेला तुपामध्ये काही कडू औषधं उकळवतो. संस्कार असते अनुवर्तनात असा त्याचा गुण सांगितलेला आहे. म्हणजे तुपावर आपण जी फोडणी देऊ ते गुण तूप घेतं आणि शरीरात तसं कार्य करतं. म्हणजे तुपाला जर तुम्ही कडू औषधांची फोडणी दिली, म्हणजे कडू औषधांमध्ये तूप तयार केलं, तर ते कडू रसाने जी कर्म होतात, म्हणजे शरीरामधले स्किन डिसीज कमी होणारी जी आम्ही तुपं देतो ती जनरली तिक्त रसात्मक म्हणजे कडू असते. सो तुपाने ते पोचतं, मेन पेनिट्रेटिंग पॉवर त्याच्यात निर्माण होते आणि औषधं ती बरोबर कसं कार्य करतात. सो हा एक मोठा गुण आहे. त्याच्यानंतर वयस्थापन सांगितलेलं आहे. आयुष्याचं स्थापन चांगलं करणारं, आयुष्य वाढवणारं असं तूप सांगितलेलं आहे. म्हणजे कुठल्याही एज ग्रुपमध्ये आपल्याला जर आपली हेल्थ मेंटेन करायची असेल आहे त्या स्थितीला, तर तुपासारखा चांगला पर्याय नाही. ते सगळ्यात चांगलं वयस्थापन आहे. म्हणजे आयुर्वेदाप्रमाणे आत्ताच्या घडीला येस, कुठल्याही वयोगटाने रोज जरी चमचाभर तूप खाल्लं हो तरी काही प्रॉब्लेम काहीच. 4 चमचे आम्ही रेकमेंड करतो. 4 चमचे तूप खाल्लं तर त्यांनी हे सगळे गुण मिळतात. मग ते तुम्ही नुसतं खायचं म्हणजे काही जणांना आवडत नाही, तर तुम्ही कशाही भातावर घ्या, पोळीला लावून खा किंवा काय भाजीमध्ये घाला, काहीच प्रॉब्लेम नाही. आणि त्यामुळे तुपानी वंगण जे सांध्यांमधलं आहे त्याला पण एक वंगणाला एक स्पेसिफिक स्निग्धता लागते, ती पण मेंटेन राहते. जे असं वारंवार तूप वर्षानुवर्ष बंद करणारी लोक आहेत त्यांना 100% काहीतरी संधिवातासारखे किंवा हाडांमधनं आवाज येणं असे सगळे जे विकार आहेत ते होतात. म्हणजे माझ्याकडे एक केस आली होती, त्या मनुष्याला काहीच दुसरे सिम्पटम्स नव्हते, फक्त त्वचा काळपट झाली होती, पहिल्यापेक्षा काळवंडली होती आणि मी चेक केलं तर पूर्ण ड्रायनेस होता स्किनमध्ये.
तर मी हिस्ट्री घेतली आणि मला लक्षात आलं की हे ह्याच रिझनमुळे तूप अजिबात खात नाहीत गेली अनेक वर्ष. तर मी त्यांना फक्त एवढंच सांगितलं की तुम्ही फक्त तूप सुरू करा, मी एकही औषध दिलं नाही. आणि आठवडाभरानंतर त्यांचा तो जो काळसरपणा होता त्वचेचा तो बऱ्यापैकी कमी झालेला आणि जो ड्रायनेस होता तो कमी झालेला आणि त्यांना जो उत्साह वाटत नव्हता किंवा अशी जी काही गोष्टी होत्या त्या सगळ्या नॉर्मलला आलेल्या. एकही औषध मी वापरलं नाही, फक्त त्यांना तूप खा रोज एवढंच सांगितलं. सो हे तुपाने घडू शकतं. सो आणि हे तूप आता आपण जे काही म्हणलो ते त्याच्यात असं अपेक्षित आहे की आता देशी ज्या ब्रीड आहेत आपल्या गायींच्या नॉर्मल त्या गायींचं ते तूप अपेक्षित आहे. जर्सी गाय किंवा A2 असे जे हल्ली प्रकार निघाले. सो हे हायब्रिड प्रकार आहेत, ते कुठल्या तरी 2-3 वेगवेगळे ब्रीड्स एकत्र करून बनवलेले आहे. सो त्याच्यात हे गुण नसू शकतात जे या नॉर्मल देशी गायींच्या तुपात असतात. प्रथमाजी, जेवल्यानंतर शतपावली करावी आणि वामकुक्षी घ्यावी असं म्हणतात. तर हे प्रत्येकाला लागू आहे का, किंवा हे कुठल्या ऋतूत करावं कुठल्या ऋतूत नाही असं काही आहे का? शतपावली आणि वामकुक्षी ही नेहमीच रेकमेंडेड आहे. शतपावली म्हणजे काय तर 100 पावलं चालायची. फक्त त्यात एकच अट आहे की ती माइंडफुल असली पाहिजे. म्हणजे एकीकडे शतपावली करतोय आणि काहीतरी फोनवर रील्स बघतोय किंवा काहीतरी टीव्हीज बघतोय किंवा कोणाशी तरी गप्पाच मारतोय असं नसलं पाहिजे. पूर्ण आपलं मन हे म्हणजे त्या शतपावलीमध्ये असलं पाहिजे. 100 पावलं बेसिक सोपं आहे. 100 पावलं चालायची जेवणानंतर लगेच. आणि दुपारच्या जेवणानंतर पण, रात्रीच्या जेवणानंतर दुपारच्या जेवणानंतर दोन्ही जेवणानंतर हे करणं अपेक्षित आहे. आणि त्याच्यामध्ये फक्त माइंडफुल मी जसं म्हटलं तसं. आणि त्याचं त्यांनी हे असं होतं की अन्न खाली जायला ग्रॅव्हिटीने मदत होते. कारण चालणं या क्रियेमुळे वाताचं अनुलोमन व्हायला मदत होते. म्हणजे वाताची जी दिशा आहे ती नॉर्मल खालच्या साईडची जी दिशा आहे ती तशी व्हायला मदत होते चालल्यामुळे. ग्रॅव्हिटीमुळे अन्न जे आहे ते अन्ननलिकेतनं खाली जायला मदत होते. आपण चालतोय तर ग्रॅव्हिटी आपोआप फूड ते खाली घेणार. त्याच्यामुळे हार्टवर लोड येत नाही किंवा घशाशी येणं, जळजळ होणं हे जे काही प्रकार आहेत हे आणि लगेच जेवल्यानंतर लगेच बसल्याने हे प्रकार होऊ शकतात. पण शतपावली केली तर ते अन्न खाली जातं, वाताचं अनुलोमन होतं, हार्टवर लोड येत नाही. कारण रक्तप्रवाह बरोबर खालच्या दिशेने व्यवस्थित होत राहतो. तर यांनी हे सगळे प्रकार कमी होतात. आणि शतपावली झाल्यानंतर वामकुक्षी घेणं अपेक्षित आहे. आता अगेन वामकुक्षी ह्याचा बऱ्याच लोकांना अर्थ माहिती असेल नसेल म्हणून मी सांगते. वाम म्हणजे डावा आणि कुक्षी म्हणजे पोट. सो डाव्या बाजूला झोपणे याला वामकुक्षी असं म्हणतात. तर ते 10-15 मिनिटं किंवा फार फार तर 20 मिनिटं एवढं करणं अपेक्षित आहे शतपावली नंतर. आणि आपलं जे ही वामकुक्षी पण लंच डिनर नंतर, लंच डिनर दोन्ही नंतर. शक्यतो आपण लंच नंतर करतो कारण डिनर नंतर 1-2 तासात आपण झोपतोच. ओके. सो जास्त लंच नंतर वामकुक्षी ही घेणं अपेक्षित आहे. सो डाव्या बाजूला झोपायचं. ह्यानी काय होतं, आता आपण शतपावली केली त्यानंतर सगळं अन्न खाली आलं, ते पोटापर्यंत आलं. पोटातनं आतड्यात जायला लेफ्ट साईडला अशी कर्वेचर आहे पोटाची. सो डाव्या कुशीला झोपलं की आपोआप ग्रॅव्हिटीने ते लेफ्ट साईडला कर्वेचर आहे त्यातनं आपोआप ते आतड्यात जायला मदत होते. त्याचं पचन चांगलं होतं. एवढं सिम्पल त्याच्यामागचं हे ते. वामकुक्षीच्या नावाखाली 2-2 तास झोपणं हे म्हणजे त्याचा अर्थच मुळे डाव्या बाजूवर झोपणं इतकाच सीमित आहे. ते पण अन्न त्या लेफ्ट कर्वेचरमधनं आतड्यात जाईपर्यंत, विच ओनली टेक्स 15 to 20 minutes, नॉट मोर दॅन दॅट. आणि मग लगेच उठलं पाहिजे. म्हणजे त्याच्यानंतर अजून आपण झोपलो तर मग ते पचन न होणं, कारण मग ते तसंच राहतं. मग त्याला परत वाताचं अनुलोमन होत नाही. हे सगळे प्रकार घडतात. प्रथमाजी, सध्या 2 मतप्रवाह आहेत. एक म्हणजे दर 3 तासाने एकदा खा आणि एक मतप्रवाह आहे की दिवसातून फक्त एकदाच खा. तर यापैकी काय योग्य आहे? ऍक्च्युली आयुर्वेदामध्ये विभुक्त राहायला सांगितलेलं आहे. म्हणजे फक्त 2 वेळेला जेवायचं असं रेकमेंडेड आहे. म्हणजे नाश्ता नाही? हा, नाश्ता सुद्धा करणं खरं तर रेकमेंडेड नाहीये. बरं. म्हणजे फक्त 2 वेळेला जेवायचं एवढंच रेकमेंडेड आहे. तर विभुक्त, आता हे जे आपण म्हणतो ना की दर 2 तासांनी खा, याच्यामध्ये एक मोठा क्रायटेरिया येतो की ते अन्न पचतंय का. पहिलं खाल्लेलं पचल्याशिवाय पुढचं जेवलं तर ऑब्व्हियसली अपचनच होणार आहे. आता आपण काहीतरी एका भांड्यात टाकतोय आणि तेच खाली नाही गेलंय, म्हणजे त्याला आपण एक खाली अशी नळी लावली भांड्याला, एक भोग पाडलं, आपण पहिले पाणी ओतलं, तेच खाली गेलं नाही आणि आपण पाणी ओतत राहिलंय, भांडं ओव्हरफ्लोच होणार आहे. तसंच अग्नीचं होतं की पहिलंच पचत नाहीये आणि आपण अजून वर टाकतोय, अग्नीवर लोड येतो आणि मग ते पहिलं खाल्लेलं पचत नाही, पर्यायाने त्याच्या पुढचं खाल्लेलं पण पचत नाही, ते साठत जातं
आणि कोणताही पदार्थ आपण बघितलं खूप दिवस साठवून ठेवला एखाद्या व्हेसलमध्ये तर त्याला आंबटपणा येतो. सो असंच पोटात असं साठून राहतं ते अन्न, नीट पचत नाही आणि त्याला एक आंबूसपणा येतो ज्याला आपण ॲसिडिटी म्हणतो. मग पोटात जळजळतंय, पोट दुखतंय किंवा घशाशी येतंय, हे सगळे प्रकार येतात कारण कधीतरी तो ओव्हरलोड होऊन वर येणार आहे. पहिलं पचतच नाही आणि आपण टाकतोय, याला अध्यशन म्हणतात आयुर्वेदामध्ये. म्हणजे पहिलं न पचताना परत खाणं. आता पचलं हे कसं ओळखायचं, तर एक साधा आयुर्वेदात त्याला श्लोक आहे, उद्गार शुद्धी उत्साह वेगोत्सर्ग यथोचितः लघुता अक्षर पिपासाचे जीर्णाहाराचे लक्षण. उद्गार शुद्धी म्हणजे नॉर्मल कोणतीही चव नसलेली ढेकर येणं, करपट ढेकर नाही, आंबट ढेकर नाही, कोणतीही चव नसलेली ढेकर येणं. उत्साह म्हणजे काम करायला उत्साह वाटणं, असं झोपायल्यासारखं असं न वाटणं. त्याच्यानंतर मलमूत्र वेग प्रॉपर येणं, रोजच्या रोज पोट साफ होणं. लघुता म्हणजे शरीर जडजड न वाटणं. परत भूक लागणं, हा सगळ्यात मोठा सिग्नल आहे. शरीराला पाहिजे असेल तेव्हा शरीर बरोबर भुकेची संवेदना निर्माण करतं. तहान लागणं, हे सगळी लक्षणं जर दिसत असतील ह्याचा अर्थ आहे की पहिलं अन्न पचलंय, तुम्ही परत खाऊ शकता. हा प्रत्येकाच्या अग्नीनुसार काळ वेगळा असू शकतो. एखाद्या माणसाला ते पचेल पण एखाद्या माणसाचं ज्याचा अग्नी मंद आहे त्याला ते नाही पचणार. सो प्रत्येकाने आपापल्या शरीराची ही सिग्नल्स ओळखून पहिलं पचलंय की नाही हे ओळखून पुढे खायला हरकत नाही. हल्ली लहानपणापासूनच आपल्याला दिसतं मुलांना चष्मा लागतोय, ते आधी नव्हतं. तर ह्याचं काय कारण आहे आणि ह्याला आपण कसं प्रिव्हेंट करू शकतो? त्याच्यामध्ये 2 प्रकारे मी सांगू शकते. सगळ्यात पहिलं म्हणजे अनुवंशिक असू शकतं. म्हणजे पालकांना चष्मा आहे खूप लहान वयापासून. इन दॅट केस आपण म्हणजे कन्सिव्ह व्हायच्या आधी पंचकर्म सांगतो करायला. ही सगळ्यात बीज शोधन असं त्याला म्हणतात. म्हणजे आयुर्वेदामध्ये कन्सेप्शन व्हायच्या आधी 3 महिने काही पथ्यपालन आणि पंचकर्म करणं अपेक्षित आहे, पथ्य पाळणं अपेक्षित आहे. सो जेणेकरून ते पालकांमधले जे दोष आहेत ते पुढे जाणार नाही. आता ती पंचकर्म आधी करून घेतली आणि मग तुम्ही कन्सिव्ह झालात तर त्याची प्रोबॅबिलिटी खूप कमी होते ते पुढे कॅरी फॉरवर्ड व्हायची. आणि जे आपण दुसरं म्हटलं की मुलांना स्क्रीन कमी दाखवणं. आता तुला पालक म्हणतात मग काय करायचं, तर तुम्ही गाणी ऐकवा, गोष्टी ऐकवा, कशात तरी त्यांना वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीजमध्ये बिझी ठेवा जेणेकरून त्यांचं मोबाईलकडचं मुलांना काही कळत नसतं. मुलं ही आपल्याला काहीतरी एंटरटेनमेंट पाहिजे म्हणून मोबाईल बघतात. आपण आता मोबाईलवरच गाणी दाखवतो, त्यापेक्षा आपण स्वतः गाणी म्हणू शकतो किंवा असं गोष्टी सांगू शकतो. पुस्तकं आणून द्या त्यांना, पुस्तकं वाचून दाखवा, एकदम लहान वयात वाचून दाखवा. नंतर मोठी झाली की ती चित्र बघून हे करून त्यांचा काहीतरी वेळ गेला की आपोआप ते स्क्रीन बघत नाही. आणि असेल चष्मा असेलच तर आपल्याकडे त्याच्यावर औषध आहेत. एकतर रोज एक गोष्ट डोळ्यांचं चांगलं आरोग्य ठेवण्यासाठी वाग्भट सूत्रस्थानात आलेली आहे. त्रिफलामध्ये सर्पिभ्याम निशी नेत्र बलायच्या. म्हणजे त्रिफळा आणि मधतूप हे जर रोज रात्री आपण घेतलं तर डोळ्यांचे विकार आपल्याला जास्त होणार नाही, डोळ्यांचं आरोग्य हे चांगलं राहतं. सो एकदम सोपा उपाय हे आपण करू शकतो. त्याच्यानंतर किती क्वांटिटीमध्ये घ्यावं? साधारण स्त्री पुरुष वयामध्ये काही फरक? हा, वया आता जर लहान असेल मूल तर साधारण अगदी आपलं मुगाचा दाणा असतो तेवढ्या क्वांटिटीमध्ये त्रिफळा चूर्ण आणि मध आणि तूप असमान, अगेन आपण म्हटलं तसं सिमिलर सेम क्वांटिटीमध्ये नाही, असं एकत्र करून देऊ शकतो. म्हणजे दाणे इतकंच जवळजवळ मध आणि तूप? येस, 2 रात्री झोपायच्या आधी निशा, म्हणजे रात्री झोपायच्या आधी. कारण ते रात्री जे आपण औषध देतो ते ऊर्ध्वजतू म्हणजे आपल्या खांद्याच्या वरच्या भागावर काम करतं असं आहे. त्यामुळे हे सगळं रात्री. हे झालं लहान मुलांसाठी. आणि समजा असा स्पॅन सांगा ना की ह्या एज स्पॅन मध्ये इतकी अमाऊंट मध्ये घ्यावं. हां, सो आणि ॲडल्ट जे आहेत म्हणजे 18 वर्षाच्या पुढचे आहेत किंवा 16 वर्षाच्या पुढचे आहेत त्यांनी साधारण एक पाव चमचा ते अर्धा चमचा त्रिफळा चूर्ण आणि ते व्यवस्थित बुडेल एवढं मध आणि तूप, ते पण असमान क्वांटिटीमध्ये. म्हणजे त्याच्यात जर मध अर्धा चमचा घेतलं तर तूप पाव चमचा, अशा क्वांटिटीमध्ये चाटण एकत्र करून ते घेऊ शकतो. सो या क्वांटिटीमध्ये ॲडल्टसाठी. आणि लहान मुलांचं मी सांगितलं. आता आयुर्वेदानुसार 0 ते 16 वर्ष हे लहान म्हणजे बाल्यावस्था धरलेली आहे. तर 16 वर्षापर्यंत जे कोणी आहेत त्या सगळ्यांना म्हणजे ॲडल्ट डोस आपण देत नाही, त्या सगळ्यांना आपण लहान मुलांचा डोस देतो. तर तो अगदी 16 वर्षाचा असेल तर पाव चमच्यापर्यंत तुम्ही देऊ शकता. पण अगदीच लहान असेल, काही महिन्यांचं बाळ आहे किंवा असं असेल तर त्याला तुम्ही एक मुगाच्या दाण्या एवढंच देणं अपेक्षित आहे. पण अगेन ह्याच्यासाठी तुमच्या जवळच्या वैद्यांचं आधी मार्गदर्शन घ्या. कारण सगळ्यांनाच ते चालेल असं नाही, प्रत्येकाची प्रकृती असते किंवा हे असतं. कारण हल्ली एक असाही प्रघात आहे की उगाच त्रिफळा चूर्ण रात्री घेतात आणि गरम पाणी पितात पोट साफ व्हावं म्हणून.
तर त्रिफळ आहे मी सांगते की ड्राय आहे, वृक्ष आहे. सो ज्यांची प्रकृती ड्राय आहे त्यांनी त्रिफळा घेतलं तर त्यांनी कॉन्स्टिपेशन वाढू शकतं, कमी होत नाही आणि अजून कंडिशन बिघडते. सो हे डॉक्टरांच्या सल्ल्याने कधीही घ्यावं. आपल्याला वाटतं म्हणून एखादी गोष्ट घेतली असं शक्यतो करू नये. प्रकृती आणि हे ओळखून घ्यावं. प्रथमजी, सध्या असं बघायला मिळतं की स्त्रिया आणि मुली यांच्यामध्ये मेल हॉर्मोन्स एक्सेसिव्ह झाले, तर ह्यावर तुम्ही काय सांगाल? तर सगळ्यात पहिले म्हणजे हे जे मेल हार्मोन्स आहेत त्याला अँड्रोजेन्स असं म्हणतात. तर हे स्त्री आणि पुरुष दोघांमध्येही असतात, फक्त स्त्रियांमध्ये ते कमी प्रमाणात असतात. त्याचं कार्य असं आहे की मसल मास डेव्हलप करणं, बोन मॅच्युरेशन करणं, यासाठी स्त्रियांमध्ये पण ते असतात, नसतातच पूर्ण असं नाही आहे. हे पहिले आपण क्लेरिफाय करू. तर आत्ताच्या काळात हे मेल हार्मोन्स वाढल्यामुळे जे काही डिसीज होतात लाईक अँड्रोजेनिक ॲलोपेशिया म्हणजे थिनिंग ऑफ हेअर, केस म्हणजे कमी होतात, खूप थिन होतात मुलींचे, किंवा टक्कल पडण्यापर्यंत पण जाऊ शकतात. त्याच्यानंतर हिरसुटिझम म्हणजे बॉडी हेअर जास्त प्रमाणात असणं स्त्रियांच्या, स्पेसिफिकली फेस आणि चेस्टवर. हे जे प्रॉपर मेल्सच्या असतात खरं तर, म्हणजे मिशी असणं, थोडीशी दाढीसारखं असणं, हे सगळे जे प्रकार आहेत हे अँड्रोजेन वाढल्यामुळे दिसतात. आणि ह्याच्यात सगळ्यात मोठं म्हणजे अँड्रोजेन्स वाढल्यामुळे PCOS सारखे हे जे प्रॉब्लेम्स आहेत, म्हणजे ओव्हॅरियन डिसीजेस, म्हणजे पाळी इरेग्युलर असते आणि त्यामुळे पुढे कन्सिव्ह व्हायला प्रॉब्लेम होतो. हे सगळं सुद्धा त्या एक्सेसिव्ह अँड्रोजेन्समुळे घडतं. सो हल्ली एक्सेसिव्ह अँड्रोजन म्हणजे मेल हार्मोन्स जास्त प्रमाणात जे असतात त्याच्यामुळे हे घडतं. सो हल्लीच्या काळामध्ये जे टाईट जीन्स घालणं किंवा असे जे आहेत, त्या टाईट जीन्स घातल्यामुळे त्या खालच्या ऑर्गन्सवर ताण पडतो. ते जास्त दाबले गेले की आपोआपच त्याचं तिथलं जे वाताचं कार्य आहे किंवा जे नॉर्मल हार्मोन सिक्रेट व्हायला पाहिजेत तसं ते होत नाही आणि त्यामुळे मग ते हार्मोनल इरेग्युलॅरिटीज होतात आणि मग मेंदूकडे सिग्नल जातो आणि तो अजून अँड्रोजेन्स रिलीज करतो, असं होतं. त्याच्यानंतर बांगड्या घालणं, टिकली लावणं, हे हल्ली मुली करत नाहीत. टिकली लावतो आपण तेव्हा टिकली ज्या ठिकाणी लावतो कपाळावर तिथे आज्ञाचक्र असतं, तो तिकडे आपोआप ॲक्युप्रेशरसारखा पॉईंट दाबला जातो टिकली लावताना आणि त्याच्यामुळे मेंदूला सिग्नल जातो आणि ते चांगलं सिक्रेशन होतं. टिकली लावली गेली नाही की म्हणजे, आणि बाकी स्ट्रेस फॅक्टर तर खूपच असतात हल्ली, जॉबमुळे म्हणा, शिक्षणामुळे म्हणा. बांगड्या घालणं यामुळे पण एक स्त्रीत्वाचीच आपल्याला जाणीव होते किंवा तशा स्त्री सुलभ ज्या काही गोष्टी आहेत त्या केल्याने आपल्यामध्ये आपोआप मेंदूमध्ये तशी स्त्रीत्वाची जाणीव झाली की मेंदू स्त्री सुलभ जी हार्मोन्स आहेत ती सिक्रेट करेल. तर तसं केलं नाही तर मेंदूला शेवटी मशीन येते, त्याला असं वाटत राहतं की ओके यांना ह्याची गरज नाही आहे आणि मग ते तशी हार्मोन्स नीट सिक्रेट करत नाही, मग मेल हार्मोन्स वाढतात आणि मग पुढे हे सगळं होतं. आणि यात स्ट्रेस फॅक्टर पण एक मोठा आहे. आजकालच्या काळात एवढं कॉम्पिटिशन आणि सगळीकडे रेस आहे जी, त्याच्यामुळे स्ट्रेस वाढतो. स्ट्रेस वाढला की आपोआप मेंदूचं जे संतुलन आहे किंवा स्ट्रेसमुळे मेलॅटोनिन जे जास्त सिक्रेट होतं, स्ट्रेस हार्मोन सिक्रेट होतात, त्यामुळे पण बाकीचे जे हार्मोन्स आहेत ते त्याला सिग्नल जातो की ह्याची आता क्वांटिटी जास्त आहे, हे सिक्रेट करू नका, असं होत राहतं. त्यामुळे जी फिमेल हार्मोन्स आहेत ती मग मेंदू सिक्रेट करणं कमी करतो किंवा मेल हार्मोन्स खूप जास्त सिक्रेट करतो, असा तो बॅलन्स बिघडत जातो. तर याला अनेक फॅक्टर्स कारणीभूत आहेत, फक्त एकच फॅक्टर असं आपण म्हणता येणार नाही. हल्लीची लाईफस्टाईल, खाणं पिणं, हे पण त्याला खूप मोठी जबाबदारी आहे. आणि मुळात हल्ली म्हणजे स्त्री सुलभ गोष्टी स्त्रिया करत नाहीत, त्यामुळे मेंदूला तसं वाटत नाही की ही स्त्री आहे आणि हिच्या म्हणजे स्त्रीत्वाचे हार्मोन सिक्रेट झाले पाहिजेत. हा त्यातला एक सगळ्यात मोठा आत्ताचा पॉईंट आहे. म्हणजे असे काही वैद्य मी बघितले की जे मुलींना असे काही प्रॉब्लेम असतील तर सांगतात की तू बांगड्या घालायला सुरू कर, टिकली लावायला सुरू कर. सो हे सगळे केल्याने एक फरक दिसून येतो. किंवा केस शॉर्ट केलेले असतात, ते केसांची वेणी नसते किंवा खूप मोठे लांब केस, ठीक आहे, मग ते काय अगदी सौंदर्याचं प्रमाण नाही आहे, पण तरीही त्याच्यामुळे एक वेणी घालणं किंवा ह्या गोष्टींमुळे पण एक स्त्री सुलभ जे निर्माण होतं ते होत नाही. प्रथमजी, तुमच्या आयुर्वेदिक करिअरमध्ये अशा कुठल्या लक्षात राहणाऱ्या केसेस आहेत तुमच्या? ओके, सो एक माझी खूप चांगली आणि लक्षात राहिलेली केस आहे. एक पेशंट माझ्याकडे आलेला आहे, तर त्या सोनोग्राफी घेऊन आलेल्या आणि म्हणजे त्यांचं असं डायग्नोसिस होतं की ओव्हॅरियन सिस्ट आहे, म्हणजे ओव्हरीज ज्या असतात त्याच्यामध्ये एक सिस्ट आहे, म्हणजे मांसाचा गोळा आहे बेसिकली.
सो त्याच्यासाठी त्यांना अजून काय काय टेस्ट सांगितलेल्या की कॅन्सरस आहे का, असं आहे का, तसं आहे का, आणि त्यांना त्रास काहीच होत नव्हता. म्हणजे मी जेव्हा हिस्ट्री घेतली तेव्हा तसा त्रास असं काहीच नव्हतं. त्यांनी वेगळ्या काहीतरी कानासाठी सोनोग्राफी केलेली आणि त्यात हे डायग्नोज झालेलं, म्हणजे असं होतं. तर मी त्यांना म्हटलं की आपण हे बाकी सगळ्या टेस्ट करायच्या आधी एक 15 दिवस औषध घेऊन बघूया. आणि मी माझ्या विचारानुसार त्यांची प्रॉपर हिस्ट्री घेऊन माझ्यानुसार जे काही निदान होतं त्याची त्यांना औषधं दिली. आणि नंतर त्यांना म्हटलं की आता एकदा परत आपण सोनोग्राफी करू, कारण हल्ली आपण म्हटलं तरी पेशंटला ते रिपोर्टमध्ये दिसायला लागतं. तर मी त्यांना म्हटलं की सोनोग्राफी करू. तर ती केल्यानंतर त्यांचं ते सिस्टची साईज कमी झाली होती. मग मी तीच औषधं परत 15 दिवस कंटिन्यू केली आणि परत 15 दिवसांनी जेव्हा सोनोग्राफी केली तेव्हा त्यांचं ते सिस्ट पूर्णपणे नाहीसं झालं होतं आणि त्यांचं जे काही त्याच्यात रिपोर्ट आलेला तो पूर्ण क्लिअर झालेला. सो त्यांना बाकीचे टेस्ट ज्या काही करायला सांगितलेल्या कॅन्सरसाठी किंवा त्यासाठी त्या सगळ्या वाचल्या. पण अगेन ह्यात मी माझ्यानुसार आणि आयुर्वेदाच्या तत्वांनुसार माझं निदान केलं. मी सिस्टसाठी म्हणून असं काही औषध दिलं नाही. माझ्यानुसार जे मला वाटलं की काय आता यांचा आहार विहार आहे, माझ्यानुसार मला जे की आता काय मांसाची क्वालिटी चांगली नाही आहे, शैथिल्य आहे, रक्ताची क्वालिटी चांगली नाही आहे, या सगळ्याला मी औषधं दिली आणि ते ट्रीट झाले. पण बेसिकली यामुळे मग त्यांचं ऑपरेशन करायचं ऑपरेशन टळलं आणि बाकी कॅन्सरसाठी इव्हन ज्या टेस्ट सांगितलेल्या आहे ज्या पण खूप महाग असतात आणि ज्यांनी पण त्रास होतो माणसाला खूप, तर त्याही वाचल्या. आणि अजून एक थायरॉइडची केस होती की ज्यांना रिपोर्टमध्ये असं खूप थायरॉइड झालेलं, म्हणजे त्यांचं वजन खूप वाढलेलं होतं, सांधे दुखत होते, म्हणजे उत्साह अजिबात नव्हता. त्यांनी मला एक सगळ्यात पहिले बसल्या सांगितलं की मला सकाळी उठल्यानंतर काही करावंसंच वाटत नाही. सो हे सगळी त्यांची जी काही लक्षणं होती ती मी माझ्यानुसार डायग्नोज केली की आता रसधातू यांचा चांगला नाही आहे, किंवा माझ्यानुसार मी असेसमेंट केली आणि त्यानुसार मी रसधातूला चांगलं करणारी किंवा त्या ह्याच्यानुसार औषधं दिली आणि त्यांचं ती लक्षणं पूर्ण केली. आणि नंतर रिपोर्ट केले तर त्यांचं ते थायरॉइडचा जो काही रिपोर्ट होता तो पण नील आलेला होता. म्हणजे अशा गोष्टी घडतात. थायरॉइडसाठी म्हणून असं मी काहीच दिलं नाही. माझ्यानुसार ते मी निदान केलं, त्यांची हिस्ट्री घेतली, प्रॉपर औषधं दिली ज्या त्या धातूला चांगली करणारी, आणि त्यांनी ते ट्रीट झाले. सो अशा माझ्या 2 केसेस चांगल्या लक्षात आहेत. आणि अजून एक मला मुद्दा नमूद करावा असा वाटतो की आम्ही जी हिस्ट्री घेतो तर बऱ्यापैकी 4 पानं असतात किंवा आम्ही नाव वगैरे स्वतः भरायला सांगतो. सो मग ते कधी कधी खूप लेंदी वाटतं की 1-1, 1.5 तास केसच घेत आहेत किंवा एवढा वेळ जातो, अशी एक कंप्लेंट असते. पण त्यातनं आम्ही अनेक गोष्टी बघतो. म्हणजे आता मी एक एक्झाम्पल सांग, एक बाई होत्या आणि त्यांना डिप्रेशन, अँझायटी अशी थोडी डिसऑर्डर होती आणि त्याच्यामुळे जे काही त्यांची सगळी लक्षणं होती ती मेन रिझन त्याचं ते होतं की उत्साह न वाटणं किंवा असे काहीतरी वेगळेच थॉट्स येणं की आता आपण जगूच नाही वगैरे असे थॉट्स येणं. सो या सगळ्यासाठी आम्ही आमच्यानुसार जी काही मानस चिकित्सा आहे ती सगळी देऊन बघितली, पण त्या कशाने म्हणावा तितका फरक येत नव्हता. मग परत एकदा बघताना पेशंट पूर्ण पहिल्याच वेळेला सांगत नाही. सो आम्ही जेव्हा त्यांचं केस पेपर बघितला तेव्हा आम्ही असं बघितलं की त्याच्यात त्यांनी जे नाव लिहिलं होतं त्याच्यात आता लग्न झालेल्या स्त्रिया जनरली सौ आणि पुढे पूर्ण नाव असं लिहितात. त्यांनी फक्त त्यांचं नाव आणि आडनाव एवढंच लिहिलं होतं. त्यात सौ पण लिहिलं नव्हतं आणि मधलं जे नवऱ्याचं नाव आहे ते पण लिहिलं नव्हतं. सो आम्हाला लक्षात आलं की कुठेतरी याच्यामुळे प्रॉब्लेम आहे का. तर त्यांची आम्ही जेव्हा कसून अजून चौकशी केली तेव्हा असं लक्षात आलं की त्यांच्या नवऱ्याशी डिस्प्यूट्स होते किंवा त्यांचं नवऱ्याशी पटत नव्हतं आणि त्यामुळे हे अँझायटी, डिप्रेशन होतं आणि त्यामुळे हे सगळं आजार होते. सो जेव्हा आम्ही त्यांना त्या संबंधित काउन्सलिंग केलं किंवा त्यांच्या नवऱ्याला पण बोलवलं आणि दोघांनाही बसवून त्यांचे इश्यूज थोडे रिझॉल्व्ह केले तेव्हा त्यांच्या ह्या सगळ्या तक्रारी गेल्या. सो अशा पण काही गोष्टी यातनं दिसू शकतात की नाव कसं लिहितो पेशंट किंवा चालत कसं येतो, इथून सुरुवात आहे. चालत येताना आम्ही अनेक गोष्टी ऑब्झर्व करतो की चालतोय कसा किंवा चेहऱ्यावर कसे भाव आहेत. ह्यातनंही अनेक गोष्टी आम्हाला पुढे बोलायला प्रवृत्त करतात की याचा कसा विचार करायचा हे कळू शकतं. प्रथमाजी, मॉडर्न सायन्स, मॉडर्न मेडिसिनमध्ये जसे रिसर्च पेपर्स येऊन अपग्रेडेशन होत जातं त्याचप्रमाणे आयुर्वेदही अपग्रेड होतं का? ओके. सो आयुर्वेद हे मुळात आर्षशास्त्र आहे, म्हणजे ऋषींनी सांगितलेलं आहे. सो त्याच्यात ह्या आजाराला ही चिकित्सा याच्यापेक्षा तत्व जास्त सांगितलेली आहेत की आता समजा ताप आलाय तर त्याच्यावर लंघन करा, स्वेदन करा, म्हणजे त्यांनी ते तापासाठी जे काही दोष आहेत ते कमी होतील. सो त्यामुळे हे फॉरेवर सगळ्या ह्याच्यात वापरण्यासारखं आहे. म्हणजे आता कोविडमध्ये लोकांनी अनुभव घेतला
की सगळ्या खूप औषधं देऊनही त्याचे साईड इफेक्ट झाले किंवा इतकं होऊनही लोक वॅक्सिन घेऊनही कोविड पॉझिटिव्ह निघाली. असं सगळं ह्याच्यात आयुर्वेदाने खूप चांगला गुण दाखवला. म्हणजे आमच्याकडे त्यावेळेला असे कोविड या डायग्नोसिस खाली एवढे पेशंट होते, तर आम्ही त्याला आमच्या तत्वांनुसार आणि ह्याच्यानुसार नॉर्मल जी चिकित्सा आहे तापाची, सर्दी, खोकल्याची तीच दिली. त्याच्या सिव्हिअरिटीनुसार कमी जास्त औषधं दिली आणि त्यांनी ते चांगले बरे झाले आणि पुढे त्यांच्यात काही झालं नाही. आता अनेक अशा केसेस घडल्या की कोविडच्या औषधांमुळे हार्टवर लोड येऊन माणूस हार्ट अटॅकने गेला. असं अनेक गोष्टी घडल्या. तर आयुर्वेदिक औषधं घेणाऱ्यांमध्ये उलटं तसं घडलं नाही, कारण आम्ही ती औषधांचा मारा करण्यापेक्षा तत्वांवर जास्त हे दिलं. आणि आता तुम्ही असं म्हणतात असं काही, आता कोविड हा रोग आमच्या ग्रंथात पूर्वी नव्हताच ना हा रोग, सो तो पण आम्ही बरा करू शकलो कारण तत्व ही मेन वापरली जातात. आणि अपग्रेड्स हे आताच्या लाईफस्टाईलनुसार आता आम्हाला करताना करावेच लागतात. म्हणजे आत्ता काही जे असे पदार्थ आहेत जे पूर्वी लोक खात नव्हती, आता हे स्पगेटी म्हणा, पास्ता म्हणा, पिझ्झा म्हणा, हे सगळे पदार्थ पूर्वी नव्हते. सो त्यावर आम्हाला मेन तत्व ह्या आहाराचे गुण काय आहेत, त्यांनी काय होऊ शकतं हा विचार करून आम्ही सगळ्याची चिकित्सा करतो. त्याच्यामुळे कोणत्याही आजारावर तत्व कायम असल्यामुळे अपग्रेड्स येऊ देत, काही वेगवेगळे आजार आले तरी चिकित्सा करणं आम्हाला शक्य होतं. आता तुमच्याकडून इतके सखोल कॉन्सेप्ट्स जाणून घेऊन मला असं विचारायचं आहे की तुम्ही आयुर्वेदाकडे वळलात कसे? ओके, सो साधारण शाळेत असल्यापासून माझा ओढा बायोलॉजीकडे होता. त्यामुळे साधारण मेडिकलला जायचं हे तेव्हा ऑलमोस्ट ठरलेलं होतं, एक 9वी-10वीत असताना. तर मग त्याच्यानंतर 10वीची परीक्षा झाल्यानंतर मी जरा म्हणजे मेडिकलच्या ज्या वेगवेगळ्या शाखा आहेत, MBBS आहे, आयुर्वेद आहे, होमिओपॅथी आहे, ह्याच्यामधली त्या संबंधित लोकांकडनं माहिती घेतली की काय आहे आणि थोडं नेटवरनं वगैरे असं शोधलं की काय पोर्शन आहे साधारण. सो त्या सगळ्यातनं मला असं वाटलं की आयुर्वेद हे आपल्याला आयुष्यभर करण्यासाठी नक्कीच आवडेल आणि जास्त रिलेटेबल वाटलं मला ते आत्ताच्या याला, की ह्याच्यामध्ये खूप काही आपण करू शकतो आणि हे शेवटी करिअर निवडायला, आयुष्यभर ती गोष्ट करायला मला काय आवडेल ह्याचा मी विचार केल्यावर आयुर्वेद हे एकच उत्तर आलं. आणि घरी काही आयुर्वेदिक बॅकग्राऊंड, आई बाबांच्या साईडला किंवा आई बाबा ह्यांचं काही आयुर्वेदिक बॅकग्राऊंड? नाही, मला फॅमिली बॅकग्राऊंड आयुर्वेदाचं काहीच नव्हतं. इव्हन आमच्या फॅमिलीमध्ये मी पहिली डॉक्टर आहे, त्यामुळे आयुर्वेदिक डॉक्टर किंवा डॉक्टरच नाही आहे कोणी. पण माझा जास्त ओढा होता ह्या क्षेत्राकडे, मग मेडिकल क्षेत्राकडे होता. आणि डेप्थनी जेव्हा गेले तेव्हा आयुर्वेद हे खरंच म्हणजे असं वाटलं की हे आपल्याला हेच करायचं. मग मला सांगा, बऱ्याच लोकांना असं वाटतं की ॲलोपॅथीपेक्षा आयुर्वेदमध्ये खूप स्लो ट्रीटमेंट होते, ह्यावर तुमचं काय म्हणणं आहे? होतं कसं की लोक पहिले काही आजार झाला की पहिले स्पेशालिस्टकडे धावतात ॲलोपॅथीच्या, की हे झालंय तर मग आता हाडाचा काय विकार आहे तर जा ऑर्थोपेडिककडे किंवा असं धावतात. आणि मग त्यांची औषधं महिनोन्महिने किंवा वर्षोनवर्ष घेतात, त्यांनी तेवढ्यापुरता रिझल्ट येतो कधी, किंवा कधी ते औषध बंद केल्यावर परत त्यांना ते सिम्पटम्स जाणवायला लागतात. असं बरेच रिपीटेड सेशन केल्यानंतर जेव्हा फरक पडत नाही तेव्हा मग कोणीतरी नातेवाईक किंवा कोणीतरी सांगतं की हां तू ना हे आयुर्वेदाकडे पंचकर्म वगैरे ते करून बघ, त्याने चांगला रिलीफ येतो. आणि हे सगळं शरीराची लागलेली वाट जी घेऊन आमच्याकडे येतात आणि त्यांची अशी अपेक्षा असते की एक जादू व्हावी. तर असं होऊ शकत नाही. जर तुम्हाला लक्षण जाणवल्या लगेच तुम्ही आयुर्वेदिक वैद्याकडे गेलात तर नक्कीच जेवढे ॲलोपॅथीला दिवस लागतात तो आजार ट्रीट करायला, तेवढ्याच दिवसात किंवा कदाचित पथ्य नीट पालन केलं तर त्याहीपेक्षा कमी दिवसात नक्कीच रिझल्ट दिसतात. आता माझ्याचकडे एक पेशंट संधिवाताच्या होत्या, त्यांची जस्ट सुरुवात होती, म्हणजे त्यांना त्रास जाणवायला लागल्या समहाऊ इतर काही लोकांकडनं त्यांना कळलेलं माझं नाव, सो त्या ॲलोपॅथीकडे न जाता माझ्याचकडे आल्या. सो त्यांना आपण औषधं दिली, काही पथ्य सांगितली आणि त्यांनी ते सगळं नीट फॉलो केल्यानंतर 1 महिनाभरात त्यांचा त्रास पूर्ण गेला आणि त्याच्यानंतर आजपर्यंत तो त्रास त्यांचा उद्भवलेला नाहीये. संधिवाताचा त्यांचा जो त्रास होता, हाडं दुखत होती किंवा जस्ट सुरुवात होती म्हणजे, तर तो सगळा हाडातनं आवाज येत होता, हा सगळा त्यांचा त्रास आता पूर्ण गेलाय आणि आत्तापर्यंत त्या माझ्या कॉन्टॅक्टमध्ये होत्या, त्यांना अजूनपर्यंत तो त्रास परत उद्भवलेला नाहीये. आणि कोणताही रोग बरा व्हायला एक सर्टन डेज ऑफ टाईम लागतंच. म्हणजे आमच्यानुसार आम्ही एक 7 दिवसाचं औषध देतो. 7 दिवसांनी पण जर काही फरक आम्हाला हवा तसा दिसला नाही तर मग आम्ही फेरविचार करतो की काहीतरी आपलं मिस होतंय का. 7 दिवस हा कालावधी तर कोणत्याही काहीतरी परिणाम दिसून यायला द्यायलाच लागतो. सो असं झटकीपट कोणीच देत नाही. म्हणजे ॲलोपॅथीवाले सुद्धा अँटीबायोटिकचा डोस 3 किंवा 5 दिवसांचा देतातच. सो एवढे दिवस बरं व्हायला नक्कीच लागतात शरीराला. प्रथमाजी,
सध्याची जी जनरल चिकित्सा आहे त्याच्यामध्ये रिपोर्ट्सना एक मेजर बेस ठेवलं जातं. तर ह्या बाबतीत तुमचं काय म्हणणं आहे? ॲक्च्युली कसं आहे, रिपोर्ट्स म्हणजे आजकाल तुम्ही म्हणता तसं पेशंट येताना पहिले अशी जाडी फाईलच घेऊन येतात आणि रिपोर्ट आपल्यासमोर सगळे येतात, हे केलं आहे, ते केलं आहे. किंवा हल्ली असं निघालं आहे की काही काही पेशंट म्हणजे आपल्याला वाटलं म्हणून सुद्धा रिपोर्ट करून घेतात, जे विदाऊट प्रिस्क्रिप्शन ज्या टेस्ट होऊ शकतात त्या पेशंट आधीच करून येतात. सो आणि ते आकडे बदलले की आपण बरं झालो असा त्यांचा एक हे असतो. पण कधी कधी ते आकडे बदलले तरी लक्षणं गेलेली नसतात, किंवा लक्षणं गेलेली असतात पण आकड्यात बदल नसतो. असे 2 सिनॅरिओ दिसतात, किंवा लक्षणं पण बरी आहेत आणि आकडे पण कमी झाले. सो या सगळ्यामध्ये त्या रिपोर्टच्या खाली एक लिहिलेलं असतं की कोरिलेट क्लिनिकली. त्यामुळे फक्त रिपोर्टचा आकडा कमी आला म्हणजे आपण बरं झालो हे मानणं खूप चुकीचं आहे. क्लिनिकली त्याची लक्षणं कमी झालेत का, किंवा त्याला जे काही त्यांनी त्रास होते किंवा शरीराची जी स्थिती होती ती परत नॉर्मलला आले का, हे डॉक्टर बघून डॉक्टर ठरवतात की आता ओके आहे किंवा नाही आहे. म्हणजे केवळ रिपोर्टमध्ये आकडे कमी झाले म्हणजे आपण बरे झालो आणि आपण काहीही करू शकतो असं नाही आहे. किंवा आकडे कमी नाही झाले पण आता मला तो त्रास होत नाही आहे किंवा लक्षणं काहीच नाही आहेत तर काहीच प्रॉब्लेम नाही आहे. म्हणजे आणि हे रेंज जे आहेत ते WHO सेट करतं, तेव्हा WHO सुद्धा त्या त्या काळानुसार रेंज बदलतं. की आता काही आता प्री डायबेटिकची रेंज त्यांनी बदलली, BPची रेंज पण त्यांनी बदलली. सो अशा अनेक रेंजेस WHO सुद्धा टाईम टू टाईम अपडेट करत असतं. त्यामुळे त्या फक्त आकड्यांवर किती आपण अवलंबून राहायचं हे प्रत्येकाचा चॉईस आहे. तर एक माझ्याकडे पेशंट होते, ते तक्रार घेऊन आलेले की माझं BP नेहमीच जास्त येतं असं. तर म्हणजे मी त्यांचं सगळं चेक केल्यानंतर मला असं काही जाणवलं नाही की ज्यांनी त्यांचं BP वाढत असेल किंवा सारखं जास्त येत असेल. सो मी त्यांना म्हटलं की ओके, मग आमच्यानुसार माझं जे काही त्याचं डायग्नोसिस होतं त्यानुसार मी त्यांना औषधं दिली, त्यांचा आहार विहार आणि अगेन सगळी हिस्ट्री घेऊन. आणि त्यांची जी काही लक्षणं होती जी त्यांना BPमुळे वाटत होती की डोकं दुखणं किंवा गरगरल्यासारखं वाटणं किंवा मध्येच गळून गेल्यासारखं वाटणं, ही सगळी लक्षणं गेली होती. पण तरी त्या डॉक्टरकडे गेल्या की त्यांचं BP नेहमी म्हणजे जास्तच यायचं. सो त्या परत माझ्याकडे आल्या आणि तेव्हा मग मी पण त्यांचं परत BP चेक केल्यावर ते जास्तच आलं. मग तेव्हा मी त्यांना सखोल विचारल्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की डॉक्टरकडे गेलं की त्यांना भीती वाटायला लागते की आता आपलं BP चेक होतं आहे आणि त्यांनी ते BP नेहमी वाढलेलं येतं. त्यामुळे मी त्यांना म्हटलं की तुम्ही कधीही केलं तरी ते वाढलेलंच येणार आहे. म्हणजे फक्त त्या आकड्यांवर ना, आता जर तुम्हाला त्रास काहीच नाही आहे, डोकं दुखत नाही आहे, धडधडत नाही आहे, गळून गेल्यासारखं वाटत नाही आहे, तर तुम्हाला काहीच त्रास नाही आहे. म्हणजे केवळ डॉक्टरकडे गेल्यावर BP जास्त येतं असे अनेक लोक असतात की ज्यांचं डॉक्टरकडे गेल्यावर BP जास्त येतं भीतीने. फक्त आकड्यांवर आपण किती हे ठेवायचं ह्याचं आहे. ओके. आणि हल्ली असं एक हे निघालं आहे की एखाद्या औषधाचं नाव कळलं की लोक ती इरिस्पेक्टिव्ह ऑफ एनिथिंग, कुठल्याही वैद्याला न भेटता किंवा स्वतःहूनच घ्यायला सुरू करतात. जसं कोविडमध्ये खूप आयुष्कवात असं खूप झालेलं. तर लोकांनी वाटेल तशा क्वांटिटीमध्ये आणि म्हणजे हवा कसाही आयुष्कवात प्यायला. आणि त्याच्यानंतर असं दिसून आलं की पाईल्सचे रुग्णसंख्या वाढली. तर ह्या सगळ्यामुळे म्हणजे ती सगळी औषधं उष्ण होती, वृक्ष होती, त्यामुळे आतड्यातली रुक्षता वाढली. त्याच्यामुळे कॉन्स्टिपेशनचे प्रॉब्लेम झाले आणि पुढे ते सगळं पाईल्सकडे लँड झालं. सो कोणतंही औषध आयुर्वेदामध्ये, आता सर्दी झालेली 2 माणसं आहेत तर 2 माणसांना वेगळी औषधं असू शकतात तुमच्या प्रकृतीनुसार आणि तुमच्या त्या ऋतूनुसार, तुमचा जन्म कुठे झाला ह्याच्यानुसार पण बदलतं. आता कोकणामध्ये एखादं औषध चालेल समजा, तर ते कदाचित घाटावर चालणार नाही. इथली हवा दमट आहे, घाटावरची हवा कोरडी आहे. सो ह्यानुसार सुद्धा आम्हाला औषधांमध्ये बदल करायला लागतात. सो त्रिभुवन कीर्ती सगळ्यांनी घेतली तापावर असं होऊ शकत नाही, महासुदर्शन सगळ्यांनी घेतला तापावर असं होऊ शकत नाही. आपल्याला त्याचा किती डोस आवश्यक आहे, मुळात आपल्याला आवश्यक आहे का, हे विचार करून वैद्यांना भेटून औषध घ्यावं. असं कुठेतरी नाव कळलंय म्हणून आपल्याला पण ह्यांनी बरं वाटेल असं औषध शक्यतो घेऊ नये. सो थँक्यू प्रथमाजी पॉडकास्टवर येण्यासाठी आणि आयुर्वेदामधल्या डीप रूटेड गोष्टी सांगण्यासाठी. येस, वेलकम. आणि मला पण ह्यानी खूप गोष्टी पेशंट्सना सांगता ते जास्त लोकांपर्यंत पोचतील आणि ह्यातल्या 10% जरी गोष्टी फॉलो केल्या तरी नक्कीच लोकांना खूप उपयोग होईल. त्यामुळे मला हे सांगण्याची संधी दिल्याबद्दल तुमचेही धन्यवाद.